तुझ्या पूर्णाची मॅची करू इतके जीवलंकर पोरं शिकवतात पोरं काय ना सर कोणी माया सारखं कोणी काय ना त्याला कधी घ्यायचं माहितीये का हो जाऊ साहेब याची धात देतो मी उन्हाची क्रिकेट खेळायची इतके जीवलं पोरं शिकवले असते मॅच पाहिले कोणीच नसतं राहिलं तुझे कॅप्टन तेवढ्या जागा निघाल्या तेवढ्या अतिरिक्त नाही अरे हिम्मत लागते काय मारायला करणं पडत प्रिंट चांगली गेली काय 4-5 आता 3-4 रुपये मजूर त्याची असते तर पुरं ग्राउंड धुमला असं नाही लाईव्ह बंद इकडे चालू कॅमेरा वेब कॅमेरा पुढे गेला तो कॅमेरा आवाज रेकॉर्ड होतो चॅनल वाले का तुम्ही फक्त लाईव्ह करून राहिला का तू अतिशय रोमहर्षक पद्धतीनं हा जो सामना चाललाय वडोद तांगळा विरुद्ध आव्हाना आणि स्क्वेअर लेग कडे गेलेला हा चेंडू सुंदररित्या एक धाव इथे पूर्ण केलेली आहे आणि तिथे या संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात अंपायरिंग करताना बारोटे सर, आमचे मित्र गजानन कुटे सर आणि इथे आवर्जून उपस्थित प्रेक्षक म्हणून माळेकर सर, सरदार सर, देवथळे सर, महाले सर, विनोद इंगळेचा सामना करतोय. डीप स्क्वेअर लेकडे टोलवलेला चेंडू आणि हा सीमारेषे पलीकडे 4 रन. गजबार सरांनी सुंदररित्या टोलवलेला चेंडू लेग साइड कडे डीप स्क्वेअर लेग कडे गेलेला चेंडू 4 रन. नावासारखा व्यक्तिमत्व, उमदा व्यक्तिमत्व, आव्हाना केंद्र आपला पुढचा विजय. आतापर्यंत त्यांच्या 2 मॅचेस झालेल्या आहेत, दोन्ही लॉस. 2 मॅचचा तिथे झालेला होता. ही तिसरी मॅच. कदाचित मॅच जिंकून आपले ओपनिंग विक्ट्री आपण इथे करायचा प्रयत्न चाललाय. तेच तेवढ्याच पद्धतीनं वडोद तांगळा केंद्र तिथे थोडस नियोजन करते, कशा पद्धतीने रन थांबवता येतील असा ते प्रयत्न करतायत. सर मॅच होते आता 6 ओव्हरची मॅच होते खेळायला आम्हाला फक्त आता बोलायचं पण